अरे प्रेस आहे, चला. अरे प्रेस आहे, चला चला चला. प्रेस आहे. बाजूला बाजूला. अरे पाणी आहे. चल चल, नाही बोलला पीसी राहू दे. तर विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या या निवडणुकीवरून सध्या सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदेनी एक मोठा धक्का दिलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि सचिन अहिर यांनी आजच यासाठीचा अर्ज देखील दाखल केला. यानंतर सध्या ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. अगदी काही वेळामध्ये आता पत्रकार परिषद देखील होणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल. 6 खासदार हे ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. त्यानंतर आमदार देखील आमच्या संपर्कामध्ये आहेत. अशा पद्धतीची वक्तव्य आपण आतापर्यंत ऐकतो आहोत. आणि त्याच दरम्यान हा एक मोठा ट्विस्ट विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या या निवडणुकीच्या दृष्टीने बघायला मिळालेला आहे. तो म्हणजे सचिन अहिर यांनी थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आज या पदासाठी अर्ज देखील दाखल केलाय. त्यामुळे आज अहिर यांनी अर्ज भरल्याच्या नंतर एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेमधून नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. अभिषेक, नक्कीच एकूण आपण आता सध्याला बघू शकतो आहे की एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर एकूण पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला रवाना होताना दिसत आहे. तर एकूणच नेमकी पक्षप्रवेश केलेला आहे, का पक्षप्रवेश झाला आहे, काय नेमकी कारण आहेत. सभापती पदासाठी अर्ज हा सचिन अहिर यांच्याकडनं भरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्या संदर्भात देखील आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती मिळताना दिसणार आहे. एकूणच डिस्क्वालिफिकेशनचा देखील मुद्दा हा उपस्थित आता होताना दिसतो आहे. तांत्रिक कारण देखील समोर येताना दिसत आहे. त्यामध्ये देखील असं बोललं जात आहे की त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास धन्यवाद अभिषेक माहितीसाठी. आणि यानंतर थेट जाऊयात. त्यावेळेपासून गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती आम्ही काम केलेलं आहे आणि शिवसेनेचं काम करत असताना सुद्धा पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही अनेक कार्यक्रमात सहभागी होतो आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी ज्यावेळेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागले त्याबरोबर मी अनेक वेळेला त्यांच्याशी बोलले होते की तुम्ही सचिन भाऊ इकडे या, शिंदे साहेबांच्या कामामध्ये तुम्हाला समाधान वाटेल. आणि उलट अनेक वेळेला काही प्रश्न आले तर मी त्यांना विचारण्यासाठी पण द्यायचे की तुम्ही विचारा फ्लोअरवरून, तर मी उपसभापती होते. त्यामुळे मला असं वाटतं की सचिन भाऊ अहिर यांचा जो झालेला प्रवेश आहे त्याच्यामुळे सगळ्याच जणांना आनंद झालेला आहे. आणि माननीय शिंदे साहेबांचं जे ऑपरेशन टायगर आहे त्याच्यासाठी आम्ही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची कारणं समजून घेऊ शकतो असं मला वाटतं. तुमचा एकंदरीत असणारा उपसभापती पदाचा दांडगा अनुभव, या पद्धतीने तुम्ही सभागृह चालवलेला आहे. शिवसेनेमध्ये अनेक महत्त्वाचे चेहरे असताना सचिन अहिर यांची नेमणूक या पदावरती, महत्त्वाच्या पदावरती व्हावी, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आता तुमच्यावर काही जबाबदारी, पक्ष महत्त्वपूर्ण जबाबदारी देणार आहे का? तेव्हा माननीय शिंदे साहेब जेव्हा एखादा निर्णय घेतात त्यावेळेला त्यांनी जेव्हा आम्हाला निर्णय सांगितला की त्यांना आपण आपल्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या काम करायचं आहे, अतिशय आम्हाला आनंद झाला. कारण शेवटी पक्षवाढीसाठी आणि जो NDAचा महायुतीचा विचार आहे तो प्रबळ करण्यासाठी माननीय शिंदेसाहेब काम करतात. आम्हाला अनुभव जरी भरपूर असला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचा उमेदवार निवडणं हे शिंदेसाहेब करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जी जबाबदारी टाकलेली आहे सचिन अहिर यांच्यावरती ती ते चांगल्या परीने पार पाडतील. मी 2002 ते 2019 17 वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे. शिवसेनेची उपनेता प्रवक्ता म्हणून काम केलं आहे आणि माननीय शिंदेसाहेबांनी माझ्यावर शिवसेना नेता म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे विधान परिषदेची सदस्य म्हणून सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणं, माननीय शिंदेसाहेबांनी मला असंही सांगितलेलं आहे की जिथे कुठे तुम्हाला कामात अडचण येईल त्याला मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्याबरोबर उभा असेन. त्या दृष्टिकोनातून अनेक
उपक्रम काय करायचे, कामं काय करायची याची सुद्धा माझी त्यांच्याशी तपशीलवार चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्यामधून काय कामाचं योगदान आहे ते नक्की दिसेल. पण सचिन अहिरांची ओळख ही ठाकरेंची अत्यंत जवळचे म्हणून झाली होती. अशात त्यांचा थेटपणे आदित्य ठाकरेंना घेरण्याचा हा प्रयत्न आहे का वरळीतला? कारण आदित्य ठाकरे निवडून येण्यामागे सगळ्यात मोठा वाटा हा सचिन अहिरांचा मानला जातो. वरळी सचिन अहिरांनी उभी केलेली आहे. हा थेट आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न आहे. नाही, याच्यावर माननीय शिंदे साहेब आणि सचिन ओंची पत्रकार परिषद आहे, ते त्याच्यावर बोलतील. धन्यवाद. थँक्यू. ताई, शेवटचा प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं, सचिन अहिर यांची उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकते का? काही कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का? त्याची आपण म्हणजे त्याची तपासणी केलेली आहे का? नाही, मी अरे तुम्ही माईक देता का ढकलताय माईक? असं नाही करायचं. मग परत तुम्ही म्हणता आम्हाला असं बोलता. अंतर ठेवा प्लीज. त्याच्यामध्ये नाही, हा सगळा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा जे आहे ते कायदेतज्ञ त्याच्यावर बोलतील. आणि मला असं वाटतं की आमची जी माहिती आहे ती गोपनीय माहिती सगळी पब्लिक करून त्याच्यावरती परत कायदेशीर केस काढण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे आम्ही राजकारणात बरेचसे अभ्यास केलेला आहे. कुठल्याही प्रकारनी तांत्रिकदृष्ट्या कुठलाही प्रश्न येणार नाही असं आम्हाला स्वतःच्या अनुभवावरून वाटतं. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कुठेही अडचणीत सचिन अहिर अडकणार नाही असं मला अनुभवावरून वाटतं. उपसभापती पद हे पक्षांतर बंदी कायद्याला लागू होत नाही अशी देखील एक चर्चा आहे. पक्षांतर बंदी मी आता कायदा याच्यावर काही भाष्य करणार नाही. एकंदरीत आपण बघतोय की बाळासाहेब भवन या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.